मी समर्थ. चला आजच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. दररोज श्री स्वामी समर्थ चरित्र वाचण्याचे महत्त्व. तुम्हाला माहीत आहे का? दररोज श्री स्वामी चरित्र वाचणारा भक्त कधीच एकटा नसतो, कारण स्वामी स्वतः त्यांच्या आयुष्याची जबाबदारी घेतात. श्री स्वामी समर्थ मंडळी, दररोज श्री स्वामी चरित्र वाचणे ही केवळ वाचण्याची सवय नाही, ही स्वामींच्या कृपेची जोडलेली एक जिवंत साधना आहे. अनुभवी भक्त सांगतात, जो भक्त दररोज श्रद्धेने स्वामी चरित्र वाचतो त्याच्या भोवती एक अदृश्य पण प्रभावी संरक्षण कवच तयार होते. अपघात, नकारात्मक विचार, वाईट संगत, अनिष्ट शक्ती यापासून स्वामी स्वतः त्यांचे रक्षण करतात. मन स्थिर होते, भीती चिंता कमी होते. स्वामी चरित्रातील प्रत्येक अध्याय मनातील धीर देणारा आहे. भविष्याची भीती कमी होते, अस्वस्थता, घबराट शांत होते, योग्य निर्णय घेण्याची शक्ती वाढते. मन शांत असेल तर आयुष्य आपोआप सावरते आणि हे समर्थ स्वामी चरित्र देतं. अडचणी येतात पण नुकसान होत नाही. हो, स्वामी चरित्र वाचणाऱ्यांच्या आयुष्यातही समस्या येतात, पण फरक इतकाच असतो की त्या तोडून जातात, उद्ध्वस्त करत नाहीत. नुकसान टळते, संकटातून मार्ग निघतो, शेवटी अनुभव येतो, स्वामी होते म्हणून वाचलो. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. दररोज स्वामी चरित्र वाचन केल्यामुळे घरातील वादविवाद कमी होतात, शांतता आणि समाधान नांदते. लहान मुलांवर भीती, नजरदोषाचा परिणाम होत नाही, कारण जिथे स्वामींचे नामस्मरण असते तिथे नकारात्मकतेला जागाच नसते. स्वामी आपले स्वतः हातात घेतात. जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी माझं आयुष्य तुमच्या हाती, तेव्हा स्वामी मार्गदर्शन करतात, योग्य माणसं भेटवतात, योग्य वेळेला योग्य निर्णय घडवतात. आपल्याला कळतही नाही, स्वामी आपलं काम करून टाकतात. पापक्षालन व पुण्यसंचय. स्वामी चरित्र हे केवळ पुस्तक नाही, ते चैतन्यमय कवच आहे. नकळत झालेली पापे कमी होतात, पुण्य वाढते, पुढील जन्मासाठीही सद्बुद्धीचा मार्ग तयार होतो. कसे वाचावे? लहान पण प्रभावी उपाय. सकाळी किंवा रात्री एकच अध्याय पुरेसा आहे. वाचनाआधी एकदा म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझे वाचन स्वीकारा. वाचनानंतर क्षणभर डोळे बंद करा, स्वामींचे स्मरण करा. इतकाच उपाय नाही, नियम नाही, फक्त श्रद्धा. स्वामी चरित्र वाचणाऱ्याला एकटेपण जाणवत नाही. अनेक भक्त सांगतात, सगळे असूनही मनात एकटेपणा वाटायचा, पण जेव्हा दररोज स्वामी चरित्र वाचायला सुरुवात केली तेव्हा एक वेगळीच जाणीव झाली. कोणीतरी आपल्या सोबत आहे, आपलं ऐकून घेतंय, आपल्याला समजून घेतंय. हा आधार शब्दात मांडता येत नाही, तो फक्त अनुभवता येतो. अडकलेली कामं हळूहळू चालू होतात. स्वामी चरित्र वाचताना एक गोष्ट अनेकांनी अनुभवली आहे, बंद दरवाजे अचानक उघडतात, थांबलेली कामं पुन्हा सुरू होतात. प्रयत्न कमी, परिणाम जास्त दिसतो, कारण स्वामी काम आपल्या पद्धतीने करतात. अंतःकरण शुद्ध होतं, वाईट सवयी सुटतात. स्वामी चरित्राचा प्रभाव फक्त बाहेरच्या गोष्टीवर नाही, राग कमी होतो, चुकीच्या सवयी सुटू लागतात, बोलण्यात गोडवा येतो. कोणी सांगत नाही, पण आतून बदल घडतो. संकट येण्याआधीच संकेत मिळतात. अनेक अनुभवी भक्त सांगतात, स्वामी चरित्र वाचल्यामुळे वेळेआधीच इशारा मिळतो, एखादा निर्णय घ्यायचा थांबतो, चुकीचा मार्ग आपोआप टळतो, अंतर्मन सावध करतं. हीच तर स्वामींची कृपा आहे. स्वामींच्या उपस्थितीची जाणीव येते.
हा मुद्दा फार खास आहे. कधीकधी वाचताना डोळे भरून येतात, अंगावर शहारे येतात, मन अनामिक शांततेने भरून जातं. ही भावना सांगता येत नाही, ती स्वामी असल्याची जाणीव असते. स्वामीचरित्र मंडळी, स्वामीचरित्र वाचणारा भक्त स्वामींच्या दारात उभा नसतो, तो स्वामींच्या हृदयात जागा घेतो. म्हणूनच आयुष्य कोसळत नाही, संकट तोडून जातात, संकटच सोडून जातात आणि शेवटी एकच वाक्य मनात येतं, स्वामी होते म्हणून सगळं निभावलं. जय श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.